स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. येशूमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागतही करतो. अद्भुत करणारा देव, चिन्ह चमत्कार करणारा आमचा प्रभू आमच्यामध्ये आहे. त्याच्यासाठी प्रश्न हा प्रश्न नसतो, तो प्रश्न हा चमत्कार असतो. आमच्यासाठी प्रश्न आहे. आम्हाला वाटतं की आमच्या जीवनातल्या अडचणी, आमच्या जीवनातले प्रश्न हे फार मोठे आहेत, परंतु बायबल आम्हाला सांगतं की ज्याने त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले. त्यांची मुख लज्जेने कधी काळवंडली नाही. लक्षात घ्या, तुमचे चेहरे काळवंडून जावेत, तुम्ही थकावं, तुम्ही निराश, खिन्न, कष्टी दिसावं, याच्यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करतो. त्याचं कामच आहे. देवाचे लोक देवामध्ये न चालता त्याने निराश व्हावं, त्याने दुःखी व्हावं, त्याने कष्टी व्हावं, म्हणून रोज एक नवीन प्रश्न घेऊन तुमच्या समोर तो येतो. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदा प्रभूला स्वीकारलं की प्रश्नांपासून आम्हाला सुटका मिळते, परंतु असं नाही होत. जर तो रणवीर आहे, जर तो योद्धा आहे, तर त्याची लेकरं पण युद्धामध्ये सक्षम असली पाहिजे. त्यांनाही लढावं लागणार आहे, त्यांनाही युद्ध करावं लागणार आहे. म्हणून दावीद पण म्हणतो, मी पीडित झाल्यानं माझं बरं झालं, समस्या आल्याने माझं. आणि नेमकं आम्हाला तेच नको आहे. बरं तर व्हायला पाहिजे, पण प्रश्न येऊन बरं नको. तर आम्हाला असं वाटतं की सगळं काही नॉर्मल असावं. पण लक्षात घ्या, जर देवाची ओळख तुम्हाला पटलेली आहे किंवा प्रभू तुम्हाला समजलेला आहे, तर तुम्हाला रोज युद्ध करावं लागतं. पण जमेची बाजू काय माहिती का? तो देव म्हणतो, युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. म्हणजे लढतो कोण? परमेश्वर. आम्हाला फक्त रणांगणामध्ये शेतात जसं बुजगावून असताना तसं बुजगावण्यासारखं रणांगणावर थांबायचं. युद्ध थोडी करायचं आहे आम्हाला. लढणार तो आहे. बरं, जसे ते पक्षी त्या बुजगावण्याला पाहून घाबरून जातात, लुसिफरला पण माहिती यांच्या वतीनं लढणारा देव आहे, पण घोषणा तर तो करणार, गर्जना तो करणार. जसं मी पाहतो की गल्ल्यात भल्या पहाटे सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या टायमाला तिथून आवाज देत देत यायचा, तुमच्यामध्ये कोण असा व्यक्ती आहे जो माझ्याशी युद्ध करेल आणि मी त्याला, जो मला हरवेल मी त्याचा गुलाम बनेल. तो गर्जना करत आहे. फक्त एकच व्यक्ती, त्याला माहिती आहे गल्ल्यात माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. बाकी सगळे घाबरले. असं लिहिलं की दाविदानं शौलाची वस्त्र घातली तर त्याला चालता पण येईना, एवढी मोठी त्याची वस्त्र होती. पण तिथं हा जो दावीद आहे त्यानं सगळं टाकून दिलं. त्याला माहिती की आता गल्ल्यात येणार आहे. त्याची भाऊ लोक तर त्याला रागवायला लागले, गपचूप डबा देऊन घरी जा, बकऱ्या चार, मेंढरं चार, नको ते शहाणपणा करत बसू या ठिकाणात. ते त्याला रागवायला लागले. पण दाविदानं त्याच्या रागवण्याकडे पण लक्ष दिलं नाही. त्याला माहिती की जर युद्धभूमी आहे, युद्ध आहे, तर देव रणवीर आहे. प्रभू माझ्या बरोबर आहे, म्हणून परमेश्वराच्या नावानं तुझ्यावर चाल करून जातो म्हटला आणि गल्ल्यात धारार्थी पडला, जमिनीवरती पडला. माझा विषय तो नाहीये, परंतु रोजच्या दिवसामध्ये परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. म्हणून स्तोत्रामध्ये म्हटलं, मी शोकजनक खोऱ्यातनं जात असताना, 23 स्तोत्रामध्ये तो म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो. म्हणजे देवाच्या लोकांना कुठून कुठून जावं लागतं? शोकाच्या खोऱ्यातनं जावं लागतं, मृत्यूच्या दरीतनं जावं लागतं. तो माझ्या बरोबर आहे ना. कोण माझ्या बरोबर? देव माझ्या बरोबर आहे. आम्हाला शोक नको, आम्हाला मृत्यूची दरी नको वाटते. जसं डोंगरेबद्दलनं सांगितलं की त्यांच्या समोर ज्यावेळेस मला आठवतं की त्यांचा फोन आला आणि त्यांच्या मामीचा फोन आला. त्यांनी सांगितलं की मामा अनकॉन्शियस आहेत, बेशुद्ध आहेत, आणि डॉक्टरनं सांगितलं की 48 तास, 72 तास. अहो, डॉक्टरचं काम आहे 48-72 तास. जेवढं सिरियस होईल तेवढं चांगलं आहे. तेवढी मोठी साक्ष घडते ना. जेव्हा प्रार्थना केली त्या सैतान हत्यार टाकून देतो. त्याला कळतं येशू या नावामध्ये मोठी ताकद आहे, मोठी ताकद. म्हणून तर सुंदर नामे दरवाजाजवळ पेत्र म्हणतो, माझ्याकडे काही नाहीये,
पण येशूच्या नावानं चालू Amen. लाग, येशूच्या नावानं चालू लाग. Hallelujah. किती महान नाव तुमच्याकडे आहे. आज सकाळी किती अद्भुत नावाची उपासना मी करत आहोत. Hallelujah. त्या नावामध्ये जीवन आहे, सुटका आहे, शांती आहे, चमत्कार आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. Amen. म्हणून प्रश्नाला जास्त मोठं करू नका, Hallelujah. त्याचं वर्णन करत बसायचं नाही. तर प्रभूचं कार्य वर्णन करा, Amen. त्याच्या अद्भुत शक्तीचं वर्णन करा. Hallelujah. जगायचंय ना तर फक्त प्रभूचा गुणगौरव करत जगा. Amen. कसं जीवन संपतं कळत पण नाही. Hallelujah. आणि जे लोक प्रश्नाला घेऊन बसतात ना, त्यांना रोजचा दिवस कठीण. ते म्हणतात की कसा जाईल आजचा दिवस आणि कसा जाईल उद्याचा दिवस. अहो, माझी 25-26 वर्ष कशी गेली कळली पण नाहीत. 25-26 वर्ष, आता मला कळते 25-26 वर्ष झाली. काल एका मुलीने फोन केला, आपल्या चर्चला ती पूर्वी कधीतरी येत होती, आणि मग फोन केल्यावरती म्हटली, पास्टर वाढदिवस सुखाचा जाऊ. म्हटलं थँक्यू. एक बोलू का पास्टर? बोल म्हटलं. युट्यूबला मी तुम्हाला बघते, 25-26 वर्षापूर्वी जसं तुम्हाला बघितलं तुम्ही तसेच आहेत अजून. Hallelujah. तुमच्यात कुठंतरी थोडासा फरक असा. मी देवाला विचारतो, ते देवा हा माणूस खातो तरी काय, Hallelujah. याच्यात काहीच बदल व्हायला तयार नाही. मी म्हटलं तुझ्या विचारात आणि माझ्या विचारात एक फरक आहे. तू जगताना प्रश्नाला बघती, मी जगताना देवाला बघतो. Amen. हा फरक आहे. तुम्ही बघता कुणाला आणि जगता कसं ते महत्वाचं आहे. Hallelujah. त्या प्रभूकडे पाहून तुम्ही जगाल ना तर तुमच्या जीवनावरती कधीच निराशा येणार नाही. Amen. लक्षात ठेवा, माणसाचा चेहरा निस्तेज बनतो. कोणी विचारलं की लोक म्हणतात तुम्ही एव्हरग्रीन का दिसता, तर बाबा चिंताच करत नाही ना. Hallelujah. हा, ज्यानं त्याचकडे पाहिलं ते प्रकाश पावले. बरेच लोक म्हणतात तुमच्या चेहऱ्यावर अजून तेज आहे. असू दे बाबा, संपू दे अजून. Hallelujah. का? त्याच्याकडे पाहिलं तर तेज येणार. Amen. हे तेज असं तेज नाही जे तेज तुम्हाला बाजारात आणावं लागतं. हे तेज देवाच्या सानिध्यातलं तेज. Amen. म्हणून मोशे वरून खाली आला ना, त्याच्या चेहऱ्याकडे कोणी पाहू शकत नव्हतं. प्रिया, Hallelujah. एक विश्वासणाऱ्या लोकांचं जीवन असंच असलं पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला, आहे तुमच्याकडे प्रश्न नाही, त्याच्याकडे बघायचं. उत्तर देणाऱ्या आणि लढणाऱ्या देवाकडे तुम्हाला पाहायचं. Amen. आणि ते रोज तुम्हाला लढत राहायचं. आज माझा विषय तो नाहीये. अनेक लोकांच्या जीवनामध्ये एक प्रश्न त्यांच्याकडे आहे, आणि तो प्रश्न कोणता माहिती का? देव माझ्या बरोबर का येत नाही. है की नाही? सगळ्याला रात्री झोपताना पण देवा माझ्या संगती राहा. आणि सकाळी उठलं असं स्वप्न पडलं, छातीवरती भूत बसलं, मग धड झालं, मग अमकं झालं. मग परीक्षेला जाताना मी म्हणतो, प्रभू मी परीक्षेला चाललोय. जाताना पहिल्यांदा बाळासाहेब फोन, प्रार्थना करा माझ्या मुलासाठी. मुलगा पण तिकडून कळवळून फर्स्ट अंकल निघालोय प्रार्थनेला, त्या पेपरला करा प्रार्थना. बस मी देवा याच्या संगती जा. आणि रिझल्ट लागल्यावर कळतं फेल. पास्टरनी प्रार्थना केली आणि मग देवाने ऐकलं नाही, देव माझ्या संगती नाही, मी कसं काय नापास झालो? देव नव्हता. मग साहेब तुम्ही तर प्रार्थना केली ना. मी प्रार्थना केल्यावर देव तुमच्या संगती आल्यावर मग तर तुमची मजाच आहे. कोण पण येईल ह्याच्या संगती देवा ह्याच्या संगती जात, ह्याच्या संगती जात, ह्याच्या संगती जा. पण आज शास्त्रामध्ये जे सांगितलं, देव आमच्या संगती का येत नाही ते आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मला माहिती की प्रत्येक उपदेश लोकांना त्यांच्यातल्या चुका, त्यांच्यातल्या उणिवा आणि देवावरती दोष दाखवण्याच्या ऐवजी स्वतःचे दोष त्यांना शोधावे लागतात. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देव परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये एवढा सुद्धा दोष तुम्हाला सापडणार नाही. किती पण दोष शोधण्याचा प्रयत्न करा. ख्रिस्ताला वधस्तंभी देताना एका रात्रीमध्ये 4 कोर्टामध्ये त्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न केला. सगळीकडे तो निर्दोष सापडला. एका येशूमध्ये थोडा सुद्धा दोष सापडला नाही. देवामध्ये कधी दोष नसतात, दोष असतो तो आमच्यामध्ये. मग आम्ही आमचे दोष शोधण्याच्या ऐवजी आम्ही देवाला दोष देण्याचं काम करतो. प्रभू का आमचं ऐकत नाही, का आमच्या संगती येत नाही. आज आम्ही ऐकणार आहोत, देव आमच्या सोबत का येत नाही. आता इम्मॅन्युअल म्हणजे काय हो?
म्हणजे आमच्या बरोबर, म्हणजे देवाची इच्छा आहे की त्याने आमच्या बरोबर असावं. ख्रिस्ताला जगामध्ये पाठवण्याचा उद्देश काय? तो इम्मॅन्युएल म्हणजे तुमच्या बरोबर असणारा देव. देवाची तर इच्छा आहे तुमच्या बरोबर यावी. तो तर हे पण म्हणतो, अग्नीतनं चालशील त्यास मी तुझ्या बरोबर असेल, जलातनं चालशील त्यास मी तुझ्या बरोबर असेल. तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर. मग एवढी सगळी अभिवचन असताना आम्हाला का वाटतं की देव माझ्या संगती नाही? काय कारण आहे की देव आमच्या संगती चालत नाही? देव ही जी गोष्ट आहे तो फार स्वाभिमानी देव आहे. त्याच्या संबंधाने म्हटलं मी ईर्ष्यावान देव आहे. ईर्ष्यावान देव. देव कधीच बदलत नाही. तुम्हाला स्वतःला बदलावं लागतं, तुमचे विचार बदलावे लागतात. आणि तो देव तुमच्या बरोबर चालण्यासाठी तुम्हाला देवाला समजून घेणं फार महत्वाचं आहे. वाचूया निर्गमाचं पुस्तक, त्याचा 33वा अध्याय, त्याची 1 पासून 6 पर्यंतची वचनं. निर्गम 33वा अध्याय 1 ते 6 वचनं. मग परमेश्वरानं मोशेला सांगितलं, तू व जे लोक तू मिस्र देशातून मिसर देशातनं आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहम इसाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितलं होतं. त्या देशाकडे जा. मी तुझ्या पुढे एक दूत पाठवीन आणि कनानी अमोरी हित्ती परिजी हिब्री आणि यबुसी यांना तेथून घालवून देईल. दुधामदाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताठमानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार नाही. आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करील. लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले व कोणी आपले दागदागिने अंगावर घातले नाही. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग की तुम्ही ताठमानेचे लोक आहात. मी पळभर तुमच्या बरोबर असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन. म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरून ठेवा. आज काही लोकांना वाटेल पास्टर दागिनेच काढायला सांगायला लागले का काय? कसला उपदेश आणला? दागिनेच घालू नका. नाही बरं का, तसं काही नाही. पण आज जे आम्ही ऐकणार आहोत, देव आमच्या बरोबर का येत नाही? तो काय म्हणतो माहिती का? मी जर तुमच्याकडे 1 सेकंद जरी तुमच्या संगती आलो. किती सेकंद? 1 सेकंद. तुम्ही तर रात्री प्रार्थना केली, रात्रभर राहा. काय आमची रात्री प्रार्थना होती? प्रभू रात्रभर आमच्या संगती राहा. परत आम्ही विचार करतो आता देव नाही राहणार. उषा पायथ्याला देवदूत ठेव. योग्य प्रार्थना करता. कारण तो काय म्हटला, मी येत नाही पण देवदूत मात्र मी तुमच्या पुढे पाठवेल. आणि जर देव आमच्या संगती, म्हणून देव संकल्पना समजून घ्या. किती कॅज्युअली बोलतो, देव माझ्या संगती आहे, मला काय काळजीचं कारण आहे, देव माझ्या संगती आहे. जसं खिशामध्ये पर्स घेऊन फिरतात तसं तुम्हाला वाटतं का तुम्ही देवाला आपल्या संगती घेऊन फिराल? तो तर म्हटलं, मी क्षणभर जरी तुझ्याकडे राहिलो, पलभर 1 सेकंद जरी मी तुमच्या बरोबर चाललो ना, तर तुम्हाला मी भस्म करून टाकेल. म्हणजे देव या ठिकाणी त्याचा त्रागा व्यक्त करत आहे. तो आमच्या संगती येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? त्याचं पहिलं कारण वाचूया. वाचा 20 वचन. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक तू मिस्र देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहम इसाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितलं होते. त्या देशाकडे जा.
पहिला मुद्दा, 430 वर्ष या लोकांना देवानं सोडलं. ऐका, 450 वर्ष परमेश्वर इस्रायल लोकांना म्हटला की तुम्ही मिस्रामध्ये गुलामगिरी कराल, आणि त्या गुलामगिरीची तीव्रता एवढी भयानक असेल की एक दिवस तुमच्याकडे येईल की तुम्ही ओरड करत राहाल, प्रभू आमची सुटका कर, प्रभू आमची सुटका कर. त्याच्या अगोदरचं जर पार्श्वभूमी तुमच्या आणि पाहिली तर म्हणतो अब्राम, इसाक आणि याकोब यांचा देव आहे. यांच्या बरोबर मी चाललो आणि त्यांच्या बरोबर चालण्याचं कारण काय, जेव्हा मी त्यांना बोलत होतो, अब्रामाला तो बोलला आपले देश, आपले गणगोत, आपले नातेवाईक या सगळ्याचा त्याग करून मी सांगतो त्या देशामध्ये चाल. आणि शास्त्र सांगतं ज्या अब्रामानं देवाला पाहिलं नव्हतं, तो देव कोण, त्याचं स्वरूप काय, एवढं सोपं नाही आपला देश, आपले नातेवाईक, आपले गणगोत सोडणे का नव्या ठिकाणामध्ये जाणं. ज्या ठिकाणासंबंधानं असं म्हटलं की तिथले लोक कनान देशाचं अभिवचन देतो, दुधामदाच्या प्रदेशाचं अभिवचन देतो, पण दुधामदाच्या प्रदेशात जाणं इतकं सोपं आहे का. वाटेमध्ये तुम्हाला आम्ही पाहतो पहाडी धिप्पाड लोक, राक्षसी प्रवृत्तीचे लोक, त्यांना काबीज करणं कठीण आहे. आता हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक कदाचित तुम्हाला दिसणार नाही, पण राक्षसी स्वभाव मात्र आमच्याकडे असणार आहे. हे अमालिकी लोक आहेत, हे परीची लोक आहेत, हे भिन्न भिन्न प्रकारचे स्वभाव आमच्यामध्ये आहेत. आणि काय सांगतं शास्त्र, तुम्हाला तर जायचंय दुधामदाच्या प्रदेशामध्ये. या दुधामदाच्या प्रदेशामध्ये जात असताना तुम्हाला युद्ध करावं लागणार आहे, तुम्हाला जिंकावं लागणार आहे, आणि परमेश्वर यांच्या बरोबर चालत होता असं लिहिलं. अब्रामाशी देव बोलायला उत्सुक होता, परंतु ज्यावेळेस देवाच्या लोकांनी देवाच्या मनाप्रमाणे चालण्याचं बंद केलं. मिस्रामध्ये आम्ही पाहतो इस्रायल लोकांना 450 वर्षानंतर त्यांचा बंदिवास काढून टाकला, आणि बंदिवास काढून या लोकांना आता तो वचनदत्त देशाकडे घेऊन चालला. आणि घेऊन जात असताना समोर तांबडा समुद्रामध्ये फारोचं रथ, सैन्य, घोडे, आणि त्यांनी बुडवून टाकले. पहिली कुरकुर त्यानं त्या ठिकाणामध्ये केले, आणि त्या मोशेला म्हणतात अरे, आणि समोर तांबडा समुद्र, पाठीमागं फारोचं सैन्य, आम्हाला तू मरण्यासाठी या ठिकाणात घेऊन आला का. देवाचं त्यांच्यावरती प्रेम, देवाला वाटलं कधीच माझ्या लोकांनी उसासे टाकावं, विलाप करावं, रडावं, आक्रोश करावा असं प्रभूला कधीच वाटत नव्हतं. आणि 450 वर्षानंतर प्रभूला पहिल्यांदा वाटलं हा मनुष्य ज्याला मी निर्माण केला, आता याचं दुःख मला दूर करायचंय, आणि या लोकांबरोबर मी आता चालणार, या लोकांबरोबर मी आता राहणार. आणि शास्त्र सांगतं की देव यांच्या बरोबर मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या द्वारे चालत राहिला. मेघस्तंभ, 450 वर्ष देव त्यांचं तोंड पण पाहत नव्हता. 450 वर्ष यांच्याकडे त्यानं दुर्लक्ष केलं, कंटाळला देव. 450 वर्ष एवढं दुःख त्याने भोगलं, पण शेवटी आमचा देव जो आहे तो कळवळ्याचा देव आहे. आम्ही किती ताठमानेने जगलो, आम्ही किती अहंकारी म्हणून देवाकडे दुर्लक्ष केलं, तर शेवटी प्रभूचं प्रेम आमच्यावरती असतं, आणि देवानं आपलं प्रेम त्यांना दाखवलं. ऐका बरं का, या लोकांना तो घेऊन निघाला. मोशेला सांगतो की चल या लोकांना घेऊन चल पुढं, पण मी आता एक गोष्ट करणार आहे, मी तुमच्या बरोबर येणार. मला मोठा प्रश्न पडला का, या देवाला तर एवढं वाटतं इम्मॅन्युएल आमच्या बरोबर देव, जलातनं चालशील मी तुझ्यावर असेल, अग्नीतनं चालशील मी तुझ्या बरोबर असेल, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर असेल, मी तुला कधी एकटं सोडणार नाही, मी कधी तुला. काय देवाची अभिवचनं, एक प्रियकर प्रियसीचे डायलॉग जे असतात ना, मी तुला कधी सोडणार नाही, मी मरेपर्यंत तुझ्या बरोबर राहील. तसा देव आमचा प्रियकर, आमचा जवळचा सोबती, आणि तो इतकी सुंदर अभिवचनं देतो, पण बिनसलं कुठं. आम्हाला पण देव अभिवचन देतो. देवाला वाटतं की चर्च म्हणून, मंडळी म्हणून, परिवार म्हणून, व्यक्तिशः मी पाळक म्हणून, सेवक म्हणून, उपासक, आराधक, इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती, आणि तिच्याशी व्यक्तिशः आज देव बोलताना काय म्हणतो, माझी इच्छा आहे मला तुझ्या बरोबर यायचंय. लक्षात येत का, मी मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या द्वारे या लोकांचं नेतृत्व केलं. ऐका, काही गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. हा परमेश्वर त्यांच्या बरोबर चालला, आणि तो काय म्हटला माहिती का, की हे मोशे, या लोकांना मी मिस्रातनं काढलं,
पण 450 वर्ष तू त्यांच्यामध्ये जो दुरावा आहे, मला आता माझं प्रेम त्यांना दाखवायचंय. फार वर्षानं एकमेकाला भेटल्यावरती जे काही असतं ना, आणि आंतरिक प्रेम, ते प्रेम उफाळून येत असतं. तसं प्रभू आता त्यांना काय म्हणतो माहिती का, मला मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या द्वारे तुमच्या बरोबर यायचंय. म्हणजे देव आता स्वर्गात नव्हता, तो कुठं होता? इस्रायल लोकांबरोबर प्रतिकात्मक रूपानं दिवसा, म्हणजे तो रात्री पण सोडत नव्हता आणि दिवसा पण लोकांना सोडत नव्हता. म्हणून म्हटलं दिवसा सूर्याची, रात्री तुला का, तर मेघस्तंभ दिवसा होता आणि रात्री अग्निस्तंभ होता. कशाची बाधा तुम्हाला होणार नाही, हे परमेश्वराचं अभिवचन त्यांना होतं. ऐका आता, आज हा मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ इस्रायल लोकांबरोबर चालत होता, तर त्यानं देव त्याची कृपा मेघस्तंभामध्ये अग्निस्तंभामध्ये पाठवली. आणि पाठवत असताना इतकं महान प्रकारची कृपा त्यांच्या बरोबर चालत होती. या लोकांना 40 वर्ष चालले. किती वर्ष? आमचे राहुल गांधी पण भारत यात्रेसाठी चालत आहेत. आणि जसे ते चालायला लागले तसं सगळ्या वर्तमानपत्रामध्ये, मीडियामध्ये, आता ते किती दिवस चालणार आहेत माहित नाही, परंतु त्यांनी प्रवास ठरवला, एवढा प्रवास. आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी चालणार. बघता बघता विखरलेली काँग्रेस परत एकत्र यायला लागली. कशासाठी? कोणीतरी चालत आहे, या चालण्याची प्रोसेस, प्रक्रिया कोणाला तरी अट्रॅक्ट करत होती. पण यांच्या चालण्यानं, राहुल गांधीच्या चालण्यानं ना पेट्रोलचे भाव कमी होणार, ना तुम्हाला कपडे मिळणार आहे, ना तुम्हाला वस्त्र. एक मात्र, कदाचित त्यांना सत्ता मिळेल. हे का मी तुम्हाला चालण्यातलं सांगतो माहिती का? देव यांच्या बरोबर चालत होता. लक्षात येते का तुम्हाला? 40 वर्ष चालत होते हे लोक. 40 वर्षात त्यांना थकवा आला नाही. काय गोळी असेल. 40 वर्ष ते चालले, एक दिवस नाही बरं का. किती वर्ष? 40 वर्ष. 40 वर्ष सकाळी उठायचं आणि प्रभू म्हणायचं थांबा, ते थांबायचे. सकाळी परत म्हणायचं चला चाला, चालायचे. कधी कधी देव रात्री म्हणायचं चला रात्रीचं जायचं. आणि ते लोक कधी देवाला म्हणत होते, प्रभू दमलो, थकलो. मी तर म्हणतो त्यांना आठवत पण नसेल थकवा काय चीज आहे का. देव तिथं होता. आणि प्रभूला खूप वेगळं वाटत होतं. लक्षात घ्या, इतिहास जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळेल, हे लोक 40 वर्ष रात्रंदिवस चालत होते. 40 वर्ष कृपा त्यांच्यावर चालत होती. कोणी आजारी पडलं नाही. थोडीशी रनिंग केली की आमचे पायाचे गुडघे नाही का काम करत नाही, पायाला गोळे येतात. हे 40 वर्ष चालत होते. आणि एवढं करून ते तर लक्षात घ्या, त्याच्या पलीकडे 40 वर्ष डिलिव्हरी होत होत्या, त्या बाळंतीनी पण चालत होत्या. डॉक्टर तर बेड रेस्ट सांगतात, 1.25 महिना कुठं हालायचं नाही. मग काय देव थांबवत? आता विचार करा, समजा एखाद्याची डिलिव्हरी आज हिची झाली, उद्या तिची, चालतील का 40 वर्ष? आज हिला पोरग झालं, तिला पोरग झालं, मग त्याला पोरग झालं, कसे चालतील ते? 40 वर्षामध्ये या असणाऱ्या गरोदर स्त्रिया, त्यांना झालेली लेकरं, या सगळ्यांमध्ये ताकद आली कुठून? तर परमेश्वराच्या उपस्थितीने सगळंच बदलून गेलं होतं. सगळं बदलून गेलं, सगळं बदलून गेलं. 40 वर्षात हे लोक आजारी पडले नाही. 40 वर्षामध्ये यांचे कपडे फाटले नाही. 40 वर्षामध्ये यांना चपला सुद्धा घ्याव्या लागला नाही. का? तर देव त्यांच्या बरोबर चालत होता. ऐका, परमेश्वर आमच्या बरोबर यायला अनुत्सुक आहे, येऊ शकत नाही. तो मोशेला म्हणतो आता मला तुमच्या बरोबर यायचंच नाही. का नाही यायचं त्याच्याविषयी सांगत आहे. 40 वर्ष देव यांच्या बरोबर चालला. 40 वर्ष सगळं काही त्यांना दिलं. 40 वर्ष एवढं काही अद्भुत रीतीने त्यांना सांभाळलं, तरी त्यांचे डायलॉग काय होते माहिती का? मिश्रात कांदा होता, मिश्रात भेंडी होती, मिश्रात कबरा होत्या. काय होत्या? कबरा. का देव आमच्या बरोबर? ऐका, ज्यांच्या तोंडामध्ये कबर हा शब्द येतो ना, देव मला का उचलत नाही? देव त्यांच्यावर कधीच चालू शकत नाही. आमीन म्हणाल का? म्हणून किती पण त्रास असला ना, मला नाही माहिती तुमचं जीवन कसं आहे, आणि बरेच लोक का देव आमच्या संगती राहत नाही? मारलाच ना कधीतरी डायलॉग, देवा लवकर उचल, कबरेत मला जाऊ दे, मला मारून टाक, मला अमकं कर. कशा देव चालेल? कारण बायबल सांगतं, येशू म्हटलं मार्ग, सत्य आणि जीवन. देव कोण आहे? जीवन. आणि तुम्ही मागता काय? जीवन त्यांच्या बरोबर चालत होतं. जीवन त्यांच्या बरोबर चालत होतं.
मग जीवन चालत असताना जे लोक प्रश्नांमध्ये राहून मरणाची अपेक्षा का करत आहे? प्रश्न आज आहे, पण देव युगानुयुग आहे. आमेन. हा प्रश्न आज आहे, 100% तुमच्याकडे प्रश्न. आणि तुमचे प्रश्न कदाचित तुमच्यात मरण यावं या उद्देशाने आहे. असं लिहिलं, त्या आदामानं फळ खाल्लं आणि मरणानं त्यांच्यामध्ये प्रवेश केला. पण प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला आणि तो जीवन घेऊन आमच्यामध्ये आला. आता तो आमच्यामध्ये राहतो आणि तो इम्मॅन्युएल आमच्या बरोबर चालायचं. देव अशा लोकांबरोबर चालत नाही जे लोक म्हणतात की प्रभू या जगामध्ये जगणं मला कठीण आहे. ऐका, कसं देव तुमच्या बरोबर चालेल? काही आजारपण असतील, कौटुंबिक कलह असतील, कौटुंबिक प्रश्न तुमच्याकडे असतील, तुमच्या समस्या असतील, तुम्ही त्या समस्येकडे पाहत बसता आणि तुम्ही म्हणता की आता आम्हाला मरायचंय. मला वाईट वाटतं. पुष्कळ लोकांचे ज्यावेळेस मी मेसेजेस रिसीव्ह करतो, पुष्कळांचे कॉल रिसीव्ह करतो, कधी कधी मला असं वाटतं की हे व्हॉट्सअप आणि हे जे काही मीडिया आपल्याला मिळालं हे का मिळालं? ठीक आहे, हजारो लोकांपर्यंत देवाचं वचन जात आहे, पण हजारो लोकांच्या ज्या समस्या ऐकतो तर लोक या क्षणापर्यंत येऊन थांबतात. ते म्हणतात जगावंसं वाटतच नाही. 100 कॉलमध्ये 10 कॉल हे असतात की आम्हाला जगावंसं वाटत नाही. का जगावंसं वाटत नाही? कोणता संघर्ष तुमच्याकडे आहे? अशी कोणती तुमची समस्या आहे की जी समस्या तुम्हाला मिस्त्रामध्ये असणाऱ्या कबरांची आठवण करून देत आहे? मिस्त्रातल्या गोष्टी तुम्हाला आठवत आहे. देवानं पाहिलं, मी यांना मिस्त्रातनं बाहेर काढलं, यांचं रडणं, यांचा आक्रोश मी पाहिला, यांच्यासाठी मी चमत्कार केले. रानामध्ये यांच्यासाठी जेवण नव्हतं, मी त्यांच्यासाठी स्वर्गातला मान्ना पाठवला. कान देऊ नाही का? ज्यास प्रभू तुमच्या बरोबर चालतो त्यास तुमच्या गरजा पूर्ण करण्याचं सगळी तरतूद तो करत असतो. हालेलुया. सगळ्या तुमच्या गरजा पूर्ण करतो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, देव तुमच्या बरोबर चालताना सर्वोत्तम ते तुम्हाला देत असतो. आमेन. बेस्ट मधलं बेस्ट. मग आता तुम्ही चालताना त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. जे तुमच्याकडे आहे ते बेस्ट आहे म्हणायचं. आमेन. कसं आहे म्हणायचं? बेस्ट. लेकरं कशी आहेत? बेस्ट. जेवण कसं आहे? बेस्ट. नोकरी कशी आहे? बेस्ट. कपडे कसे आहेत? बेस्ट. सगळंच बेस्ट आहे. कारण दिलंय कोणी? परमेश्वराने. तो तुमच्या बरोबर होता ना? हालेलुया. होता का नव्हता? येस. आता संपत आलं नवीन वर्ष नाही का, आता जुनं जाणार नवीन येणार. संपत आलं. मेला का कोरोनामध्ये तुम्ही? मग तुमचं भूत येऊन बसलं का इथं? तुम्ही जिवंत आहात ना? हालेलुया. का जिवंत आहेत? कोण होतं तुमच्या बरोबर? परमेश्वर. लोकांबरोबर करोना होता, पण आमच्या बरोबर यहोवा राफा होता. आमेन. फोनच्या बरोबर होता, म्हणून आम्ही जिवंत आहोत. मग आम्हाला कबरांची कशाला आठवण येते? ज्यावेळेस करोना होता त्याच रोज मला प्रार्थना करायला सांगत होते, या करोनापासून वाचवा. आता करोना गेल्यावर कशासाठी प्रार्थना करायला लागतात? आम्हाला मरायचंय, आम्हाला मरायचंय. मग करोनातच मरायचं होतं ना, पळायचं होतं घराच्या बाहेर. मारायची ते मिठी करोना झाले तेव्हा तर तोंडाला मास्क लावून फिरले सगळीकडे नाही का? मास्क लावून कोण दूधवाला दूध द्यायला आलं, खोकला आलेला मी कोंडून ठेवला. आणि तो गेल्यावर मी खोकलो तो वळून बघायला आलो, उद्या दूध घालू का नको. एवढं मरणाला आम्ही घाबरलो. हे का मी तुम्हाला सांगतो, ते या गोष्टीला कंटाळतो. एवढे चमत्कार 18, 19 कोविड-19 मध्ये इतकं संघर्ष केला, इतकं लढलो, इतकं रडलो, नातेवाईक गेले, आप्तगण गेले, सेवक गेले, कितीतरी मृत्यूचं तांडव आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं. पण प्रभू आमच्या बरोबर असताना आम्ही सुरक्षित राहिलो. आणि तो 2022 मध्ये आमचे चेहरे निहाळतो, आम्हाला स्वतःला तपासतो. आमच्या मुखातनं मरणाचे शब्द, आमच्या मुखातनं नकारात्मक शब्द हे त्यानं पाहिल्याबरोबर 40 वर्ष यांच्या बरोबर देव चालला. आणि आता देव म्हणतो, इथून पुढे मी तुमच्या बरोबर येणार नाही. इथून पुढे नाही तुमच्या बरोबर येणार. सांभाळा. ते मला निराशाचे शब्द बोलणारे लोक बिलकुल आवडत नाही पसंत त्याला. आशावादी असा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रश्न तुमच्या जीवनाचा भाग आहे, पण चमत्कार हा तुमच्या जीवनातली वास्तव घटना आहे. हा भाग आहे तुमच्या जीवनातला. प्रश्न आहे तुमच्या जीवनाचा भाग आहे. का तो म्हटला मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही? वाचा ते वचन पुन्हा. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक
मिसर देशातून आणले आहेत, हा, मिसर देशातून आणले आहेत, असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राम इसाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते, त्या देशाकडे जा, मी तुझ्या पुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिवी आणि यबुसी यांना तेथून घालवून देईन. कोण घालवून देईल? दूत. कोण घालवून देईल? आता देव संगती असल्यावर आणि दूत संगती असल्यावर फरक आहे. ऐका बर का, मोशे म्हणतो तू जर माझ्या बरोबर नाही तर मी इथून पुढे जाणारच नाही. आता मोशे आणि देव यांचा संघर्ष तिथे चालू आहे. त्याच देव त्याला म्हटलं मी तुझ्या बरोबर आहे, जा. मिस्रामध्ये देवाने त्याला सांगितलं की चल आता मी तुला सांगतो, तुझा मिस्रामध्ये मी तुझ्या बरोबर येतो आणि माझं चांगुल पण तुझ्यावर समोर चालवेल. सगळ्या गोष्टी देव त्याच्याशी बोलला. आता हे लोक आले कनानाच्या जवळ. आता देव म्हणतो मला इथं आतमध्ये मी तुमच्या संगती कनानात येणार नाही. बस 40 वर्ष तुम्हाला सहन करून करून माझी सहनशीलता संपली. किती वर्ष सहन केलं देवानं? किती वर्ष सहन केलं? आम्ही कधी कधी एकमेकाचं 2 वर्षातच म्हणतो किती सहन करायचं. नवरा बायकोचा संघर्ष, भावाचा संघर्ष असतो. पहिला राहिला काय असतो? मी आहे म्हणून सहन केलं. कारण मी सगळे फोनवर ऐकतो, बाळसाहेब मी म्हणून असल्या माणसाबरोबर एवढे वर्ष राहिले. केवढे वर्ष? दुसरं कोण असतं तर तेव्हाच थुक्का लावून गेलं असतं. अहो देवानं तुमचं 40 वर्ष सहन केलं. तो पण देव बर का, जग चालवणारा देव. मी तुमचा पती, तुमची लेकरं यांच्याविषयी बोलत नाही, ते कॅज्युअल आहेत. त्यांच्यासमोर पर्याय नाही, ऑप्शन नाही त्यांच्यासमोर. ना तुमच्या पतीला ऑप्शन आहे ना तुमच्या पत्नीला ऑप्शन आहे, परंतु देवासमोर ऑप्शन्स आहेत. त्याचे डोळे नीतिमानाकडे लागलेले आहेत. तो म्हटला अख्ख्या पृथ्वी तलावर नोहासारखा धार्मिक व्यक्ती दुसरा कोणताच नाही. त्याने सगळ्या जगाचं ऑब्झर्वेशन केलं, त्याला नोहासारखा एक नीतिमान सापडला. त्यानं त्याचा बचाव केला. इस्रायल लोकांकडे त्यानं पाहिल्यावर त्याला असं वाटलं कसल्या लोकांबरोबर चालतो, एकाच सुद्धा आणि माझ्याविषयी प्रेम नाही. कुरकुर करणारे, रडणारे, किरकिर करणारे लोक आहेत. आणि परमेश्वर आता मोशेला म्हणतो इथून पुढे मी येणार नाही, पण माझा दूत मात्र तुझ्या पुढे पाठवेल. ऐका नीट, कान देऊ नाही का. सेवक हा दूतासारखा असतो, पण सेवकापेक्षा पण देवच महत्वाचा असतो. देव त्याच्या दूतांकरवी, सेवकांच्या करवी. एक देवाचा सेवक, जसं मी पाहतो एलियाला देवाचा सेवक म्हणून देवानं पाठवलं, तसं इथं दूत म्हणून पाठवलेला आहे. परंतु तुमची गरज देवाचा सेवक नाही, तुमची गरज देवच आहे. देव आमच्या बरोबर यायला पाहिजे. सेवक आमच्या बरोबर, दूत आमच्या बरोबर, हे देवाचं सबस्टिट्यूट आहे. लक्षात ठेवा, पर्याय देवासमोर आहे. कोणता? मी येत नाही तर दूताला पाठवेल. पण दूताला पाठवलं तर काय होणार आहे? जर दूत येतील तर त्या ठिकाणामध्ये त्या यबुसी लोकांना, त्या अमोरी लोकांना, या लोकांना तो मारतील. पण देव जर तुमच्या संगती असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते देव तुमच्यातली सगळी भीती काढून तुमच्या गरजांची वेळोवेळी पूर्तता करेल. हे देव आमच्या बरोबर असल्याचं चिन्ह आहे. का देव आमच्या बरोबर राहत नाही? त्याचं पहिलं कारण 40 दिवस रात्र परमेश्वर त्यांच्या सोबत असे. त्यानंतर दुसरं कारण मी पाहणार आहोत, निर्गमाचं पुस्तक 33 अध्याय त्याचं 3रं वचन वाचूया. दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या 33 निर्गम. दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताठमानेचे लोक असल्या कारणानं मी तुमच्या बरोबर येणार नाही. आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करेन. काय करेल? भस्म करेन. देव आमच्या सोबत न येण्याचं कारण ताठमान. काय कारण? म्हणजे काय? बरं, ताठमानेने जगायचं. अजून काय? मोडेल पण तुटणार नाही, तुटेल पण वाकणार नाही. उलटा डायलॉग मारला वाटतं मी.
तुटेल पण वाकणार नाही. आणि देव म्हणतो तू तुटत वाकत नाही म्हणून मी तुझ्याबरोबर येणार नाही. काय कारण आहे? लवचिकता नाही. ताठमान म्हणजे काय? लवचिक नसणं. कोण आहे ताठमानीचे लोक? सगळ्यांची प्रार्थना, देवा माझ्या संगतीये, माझ्या संगतीये, माझ्या संगतीये. पण देव आमच्या बरोबर न येण्याचं कारण त्यानं मोशेला स्पष्ट सांगितलं, तुम्ही ताठमानेचे लोक असल्या कारणाने मी तुमच्या बरोबर येणार नाही. कोणा संबंधाने देव बोलत आहे? असे कोण आहेत ताठमानेचे लोक? ऐका, ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, मी देखील त्याच्यामध्ये बसलेलो आहे. मी स्वतः पण त्याच्यामध्ये आहे. तुम्हीच नाही, मी पण स्वतः त्याच्यामध्ये आहे. परमेश्वर अनेक चमत्कार आमच्या जीवनामध्ये करतो. पहा, इस्रायल लोकांना देवानं, मी तर म्हणतो देवाला पस्तावा झाला असेल, कशाला त्यांना त्या मिस्रातनं काढलं. जेव्हा मिस्रातनं काढल्या सुरुवात झाली ओरडायला. तांबडा समुद्र पाहिल्यावर, अरे पाठीमाग फारो समोर तांबडा. अरे दम धरा जरा. देवानं आणलंय म्हटल्यावर तो काहीतरी, का तुम्हाला बुडवायसाठी आणलं असतं का त्यानं? तो देव आहे. पण त्यांनी तांबडा समुद्र बघितल्याबरोबर यांच्या छातीमध्ये धडधड व्हायला सुरुवात झाली. इकडं मोशेला तो म्हणतो, काही करू नको, समुद्रावरती काठी उगार. समुद्रावरती काठी, फारोला जवळ येऊ दिलं. लक्षात घ्या, परमेश्वर प्रश्नाला तुमच्या अधिक जवळ येऊ देतो. आम्ही म्हणतो ना, आता आला, आता आला, आता आला, आता आला, आता आला. देव मुद्दा म्हणतो, आता आला, 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 आला. लहानपणी असताना आला 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 गुद 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 गुद. पण ते आला आला करताना त्या लेकरासारखं देव आला आला करत असतो तुम्हाला. ते काय तुम्हाला रडायला नाही, गुदगुद व्हायला. येते का लक्षात? तिकडं देव या लोकांना घेऊन चालतो. फारोचं सैन्य रथ घोडे घेऊन येत असतो आणि लोकांना दिसायला लागलं, फारोचं सैन्य यायला लागले, धूळ उडायला लागली, रथ घोडे दिसायला लागले. आणि तिकडं मोशे म्हणतो, मोशेला देव सांगतो, काही करू नको, फक्त काठी उगार. काठी उगारल्यावर समुद्र दुभांगला. आता दुभांगल्याबरोबर या ठिकाणामध्ये इस्रायल लोक कोरड्या भूमीवरती चालायला लागले. पण एवढे घाबरून गेले होते, ते चालताना सुद्धा त्यांच्या लक्षात हे आलं नाही, समुद्र दुभांगला, जमीन कोरडी झाली, तरी मागं लक्ष फारोचं सैन्य यायला लागलं. आणि ते मोशेला म्हणाले, अरे किती पळवतो, किती पळवतो, पाठीमागं फारोचं सैन्य, मरायचं का काय? तरी देवाने सांगितलं, तुम्ही पलीकडे तर जा. शेवटचा माणूस पलीकडे जाईपर्यंत देवानं पाण्याला तशीच आज्ञा केली. आणि शेवटचा माणूस क्रॉस झाल्यावर, ऐका, इकडं इस्रायल लोकाचा शेवटचा माणूस पलीकडे गेला आणि तिकडं फारोचा शेवटचा माणूस समुद्रामध्ये आला. इकडं यांनी क्रॉस केलं, ते समुद्रामध्ये आले. आणि इकडं मोशेला देव म्हणतो, आता परत एकदा आज्ञा कर, मी वारा वाहवतो आणि पुन्हा एकदा समुद्राचं पाणी जसंच्या तसं करतो. आणि इकडं काय केलं देवानं? पाणी जसंच्या तसं केलं. आणि इकडं मिरियमनं डोब घेतली, नाचत नृत्य करत, इतकं सुंदर वातावरण, नृत्य करत, देवाची उपासना करत, आराधना करत, परमेश्वरानं दिलेला विजय आणि जल्लोष करत ते बाहेर पडले. आणि बाहेर पडल्याबरोबर परत त्यांना आठवलं, काय कांदा, भेंडी, काकडी. परत आठवलं तर काय, रानामध्ये आमच्यासाठी पाणी कुठे आहे? तरी देव म्हटला, खडकावरती पाणी आहे, काठी आपट. 30 लाख लोकांना कसला खडक असेल, त्या खडकातनं 30 लाख लोकांना देवानी पाणी पाजलं. विचार करा, 40 वर्ष रानामध्ये चाललेले लोक, 40 वर्ष त्यांच्या पाठीमागं. असं लिहिलं की त्यांच्या मागे चालणारा खडक जिवंत खडक होता. म्हणजे हा खडकच त्यांच्या मागे चाललेला होता. देव स्वतः खडकाच्या रूपाने त्यांच्यावर चाललेला होता. चला, जिथं तुम्हाला वाटतं ना पाणी पाहिजे, मी बरोबर तुम्हाला काय घागरी घेऊन, आता मिस्रात तर यांना घागरी घेऊन पाणी शोधायला लागत होतं. आता रानामध्ये तसं नव्हतं. देव त्यांच्या मागं, जसं काय देव त्यांची घागर. ते थांबल्याबरोबर तो खडक तिथं थांबायचा आणि तिकडं मोशे जायचा आणि खडकाला आज्ञा करायचा. काय जादूचा खेळ असल्यासारखं. विचार करा, खडकाला सांगायचा, तो खडकाला आज्ञा कर, खडकातनं पाणी यायचं, लोक पाणी पे. आणि एवढे चमत्कार बघून बघून निर्ढावलेले लोक पुन्हा देवाच्या विरुद्धामध्ये बंड. वचन ऐकून, चमत्कार पाहून सुद्धा त्यांनी वचन जसं देव सांगतो तसं त्यांना कधीच करूशी वाटलं नाही. तो म्हटलं, हे ताठमानेचे लोक आहेत. आम्ही देखील एवढे चमत्कार पाहतो, आम्ही देखील एवढ्या अद्भुत साक्षी जीवनामध्ये ऐकतो, परंतु कधी कधी आम्हाला पुन्हा एकदा मिस्रातल्या गोष्टींची आठवण, जिथून प्रभूनं आम्हाला बाहेर काढलं. कुठं होतं पूर्वी आम्ही?
कोणत्या अवस्थेमध्ये आम्ही होतो, कोणतं पाप आमच्यामध्ये होतं, कोणत्या सवयीला आम्ही बांधलं गेलेलो होतो, मिश्रामध्ये कोणत्या गोष्टी होत्या, कोणत्या गोष्टींच्या द्वारे आणि प्रभूने आम्हाला तिथून बाहेर काढलं. जर तुम्हाला त्यातून बाहेर काढलं, पुन्हा तुम्ही तिथं कसं जाऊ शकता? आणि तुम्ही म्हणता देवानं आमच्या बरोबर यायला पाहिजे. तुम्ही ताठमानेचे लोक आहेत, तुम्ही बदलतच नाही, तुमच्यामध्ये चेंजेस होत नाही, तुमच्यामध्ये परिवर्तन होत नाही, तुम्ही प्रभूचं वचन ऐकून स्वतःमध्ये सुधारणा करून घेत नाही. लक्षात ठेवा, देव त्याचं वचन कशासाठी पाठवतो? तुम्हाला बरं वाटण्यासाठी नाही. देवाचं वचन दोष दाखवणं. आणि कशासाठी देवाचं वचन? सुधार. पहिली गोष्ट तर दोष दाखव. कशासाठी देवाचं वचन? दोष दाखवण्यासाठी. बोला की कशासाठी आहे? दोष दाखवण्यासाठी. मग दोष कशासाठी दाखवतो? सुधारणा होण्यासाठी. हालेलुया. मग देवाचं वचन मी ऐकलं, पण प्रॉब्लेम काय माहिती का? लुसिफर तुमची दिशाभूल करतो. तो तुझ्यासाठी नाही वचन. ते बऱ्याच ठिकाणामध्ये, बऱ्याच मंडळांमध्ये, मी वेगवेगळ्या महाराष्ट्रात एवढ्या चर्चेसमध्ये गेलो, लोक माझं कौतुक करण्यासाठी येतात. भारत साहेब तुम्ही खूप छान वचन सांगता, आमचे पालक नुसते टोमणे देतात. मग मी काय करतो? मी तर चांगली बिनपाण्याने करतो तुमची, पण तरी तुम्हाला आवडतं. कारण त्यांना काय वाटतं, तुम्ही बोलता ते सांग. अहो, त्याला पण चालवणारा देवाचं, ते बायबलच्या बाहेरचं काय सांगतात? बायबल मधलं सांगतात ना. आता त्याच्यामध्ये तुमचे दोष दाखवतात. देवाच्या वचनाचं काम काय? दोष दाखवणे. बोला की काय काम? दोष दाखवणे. देवाच्या वचनाचं काम काय? दोष दाखव. कशाला दोष दाखवायचे? सुधार नको. किती सोपं आहे. मग जर तुमचा पालक, तुमचा जे मला फोन करून सांगतात त्यांचा, आता कोण बोलते त्यांना माहिती आहे, माफ करा, जर तुम्हाला ते वचन लागत आहे तर तुम्ही बदलावं. तुम्ही का बदलावं? तर प्रभूला तुमच्या बरोबर यायचंय म्हणून तुम्ही बदलायचंय. हे ताठमानेचे लोक आहेत, मी यांच्या बरोबर येणार नाही. ते प्रभू त्यांना म्हटला, मला तुमच्या बरोबर येण्याची इच्छाच नाही. समजा प्रभूचं वचन माझ्याकडे आलं आणि माझ्यामध्ये चेंजेस व्हायला तयार नाही, बदलच व्हायला तयार नाही, तो म्हणतो नाही येणार मी तुझ्या बरोबर. एवढी सुंदर वचनं वर्षानुवर्ष आपण ऐकत आहोत. प्रभूचं वचन जेव्हापासून पवित्र शास्त्र अस्तित्वात आहे, तेव्हापासून देव वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो. कशासाठी? तर आम्ही नम्र व्हावं. ताठमानेचं होणं. तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या ठिकाणामध्ये एका व्यभिचारी स्त्रीला पकडून आणलं ना, पकडून आणल्यानंतर त्यांनी सांगितलं की शास्त्रात लिहिलं की सगळ्यांनी दगडमार करून तिला खलास करावं, मारावं. तुमचं मत काय? त्यांनी म्हटलं पहिला दगड त्यांनी मारावा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. त्यांनी खाली दगड खाली टाकले आणि खाली माना घातल्या. म्हणजे काय? खाली मान घेणं व घालणं म्हणजे ऍक्सेप्ट करणं, प्रभू मी दोषी आहे. आणि तुम्हाला सांगू का, ज्या पौलाच्या सावलीने लोक बरे होत होते ना, तो पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. हे खाली मान घालणं, नम्र होणं आहे. का देव आमच्या बरोबर चालत नाही? कारण आम्ही नम्र व्हायला तयार नाही, स्वीकारायला तयार नाही. माझं चुकतं हे स्वीकारायला तयार नाही. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना की मी करेक्ट आहे, तो दिवस तुमच्यासाठी घातक आहे. काय घातक आहे? प्रभू म्हणतो मी तुमच्या बरोबर यायलाच तयार नाही, नाही येणार मी तुझ्या समोर. दाविदाबरोबर तो का राहिला? तो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे, माझ्या चुका, माझे दोष. प्रभूला काय पसंत नाही? शास्त्र सांगतं प्रभूला काय पसंत याची पारख करून घ्या. देवाला काय पसंत आहे ते जाणून घ्या. आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे चालू नका. का प्रभू आमच्या संगती येत नाही? कारण आम्ही देवाची इच्छा जाणून घेऊ, त्याच्याप्रमाणे चालल्याच्या ऐवजी आम्ही ताठमानेनं जुन्याच जीवनामध्ये चालतो, जुन्या स्वभावामध्ये चालतो, जुन्या सवयीमध्ये चालतो, जुन्या चालीरीतीमध्ये चालतो, जुन्या जीवनामध्ये आम्ही चालतो. ताठमान असणं म्हणजे नेमकं काय? वारंवार एकच चूक आम्ही करत राहणं जी देवाला पसंत नाही, जी देवाला पसंत नाही. तर देवाला पसंत न पडणाऱ्या चुका प्रभू आम्हाला दाखवतो, तर आम्ही बदलायला पाहिजे, आमचं परिवर्तन व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, मला असं वाटतं जगामध्ये जर देवाच्या आत्म्यानं चालवलेला प्रत्येक सेवक, ज्याला देवाचा आत्मा चालवतो तो सेवक जर देवाच्या आत्म्यानं संदेश देत असेल तर मंडळीमध्ये नक्कीच मोठं परिवर्तन होणार आहे.
त्यानं मंडळीला काय लागतं, देव काय सुचवतो त्याने सांगितलं पाहिजे. कसं ते नम्र बनणार आहे? प्रॉब्लेम काय, लोकांना घाबरून, लोकांना दुखवलं जाईल, लोकांना वाईट वाटेल. एका ठिकाणात आल्यावर मला त्यांनी सांगितलं, जर आमच्या मंडळीमध्ये बोलताना सावधान बोला. म्हटलं का? नाही, मी तुमच्याविषयी ऐकलं, तुम्ही फार सडेतोड बोलताय. मग तुम्ही मिस्टेक केली मला बोलवून. म्हणजे सर्जनला बोलायचं आणि बोलवायचं आणि सांगायचं ऑपरेशन करू नका. मग काय करा? औषध गोळ्या द्या ना. मग MD ला बोलवा ना, मेडिसिन वाल्याला बोलवा. सर्जनला बोलवलं की कापणार, चिरफाड करणार, आतमध्ये कुठं फॉल्ट आहे ते शोधून काढणार. तो सर्जन आहे. औषध गोळ्या टेम्पर ही नाही घेतली, मग ते सांगतात पण 8 दिवसांनी या परत दाखवा. का म्हणतो तुम्हाला 8 दिवसांनी परत दाखवा? दुसऱ्या गोळ्या देऊ ना, सांगताना सांगतो बदलून गोळ्या देऊ. मग 8 दिवसांनी परत गेलं तिथं. कसं वाटतंय तुम्हाला? नाही, पोटाचं दुखणं कमी झालं नाही. बरं ठीक आहे, 3 दिवस हे उपचार घ्या, परत या, गोळ्या बदलून देऊ. गोळ्या बदलून बदलून पेशंट काय बरा झालाच नाही. सर्जन आल्यावर तो म्हणतो स्कॅन करून फाडा याला चराचर, मेन फॉल्ट काढा, याला बरं वाटेल. ताठमानेचे लोक जे कधीच बदलत नाही, पण बायबल सांगतं देवाला आमच्या संगती यायचे तर आम्हाला नम्र बनायलाच पाहिजे. का प्रभू आमच्या संगती येत नाही? तो म्हटलं तुम्ही ताठमानेचे लोक आहात. देव आमच्या बरोबर नाही येण्याचं कारण काय? किती वर्ष प्रभू आम्हाला सहन करील? किती वर्ष सहन करणार आहे प्रभू आम्हाला? तेच आमचं जीवन आहे. तेच आमचं जीवन. काय त्याच्यामध्ये बदल नाही. म्हणून म्हटलं देवाला इतकं कॅज्युअल केलं ना, जाताना जसं आम्ही खिशात रुमाल आहे का बघतो, रुमाल आहे का, आहे पाकिट आहे का, आहे तसं आम्हाला वाटतं दे आहे खिशात आहे, देव इकडे आहे. आणि किती सोपं माहिती आहे का? सकाळी उठल्यावर एक जाताना बाळा स्तोत्र वाच, नित्यसूत्र वाच, 2 शब्दाची प्रार्थना करते, पण डोळ्यात पटपट प्रभू चाललो माझ्याबरोबर राहा, पेपरला व्यवस्थित. मग किती गेल्यावर लगेच पेपर सोपा जातो का? घरी आल्यावर कसं गेलं पेपर? मम्मी अवघड का? जाताना घेऊन गेला ना डबा. देवाला तर स्तोत्र वाचलं, अमकं केलं तमकं सगळं केलं, मग कुठे आहे देव तुझा? तू म्हणतो ताठ मानेचा आहेस, मी कसा तुझ्या बरोबर येईल? जो मुलगा, जी मुलगी प्रभूचं वचन ऐकून आपल्यामध्ये बदल करतो, देव त्यांच्या बरोबर आहे का? देव तुमच्या बरोबर आहे असं गृहीत धरून चालू नका. कधीच चालू नका की देव माझ्या संगती आहे. हा तुमचा डायलॉग झाला, हे तुमचं बोलणं झालं, वास्तव तसं नाहीये. मोशेला तो म्हणतो मी इथून पुढे तुमच्या बरोबर येणार नाही. वाचा वचन ते परत. तथापि तुम्ही ताठमानेचे लोक असल्यामुळे, तुम्ही ताठमानेचे लोक असल्यानं मी तुमच्या बरोबर येणार नाही. मी तुमच्या बरोबर येणार नाही. आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करीन. का देव आमच्या संगतीत नाही? देवाला आमची काळजी. तिसरा मुद्दा सांगतो, देव आमच्या संगती न येण्याचं तिसरं कारण काय माहिती का? जर समजा देव आमच्या संगती आला, ऐका, तरी तुम्हाला तुमची इच्छा आहे नाही का? नाही, आमच्या संगती देव असावं म्हणून प्रार्थना करा, देवाने आमच्या बरोबर यायला पाहिजे. तर तो ठीक आहे, मी तुझ्या बरोबर येतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जर आलो तर काय करील? काय करील? भस्म करील. का आशीर्वादित करेल? मी बदलतच नाही, माझा स्वभाव तोच आहे. देवाला जी गोष्ट आवडत नाही ती मी करतो, माझ्या इच्छेप्रमाणेच चालतो. माझ्या इच्छेप्रमाणे चालल्यावर आणि त्या ठिकाणामध्ये काय म्हणतो, आम्हाला आशीर्वादित करा आम्हाला, बाळासाहेब आम्हाला आशीर्वादित करा. कसं काय आशीर्वादित करू? मी म्हणायचं नाही देव तुमच्या संगती आहे, प्रभू तुमच्या बरोबर असो. कसा आशीर्वाद? तो म्हटला तू जर मला याच्यावर पाठवशील, ऐका, चुकीच्या गोष्टी करून पाळकाला जर कोंडीत बडकडाल आणि पाळकाला सांगाल की देवाने आमच्या बरोबर असावं, आमच्या संसारात, आमच्या कुटुंबात, आमच्या घरात, आमच्या नोकरीमध्ये, पाळक साहेब अशी प्रार्थना करा, देव आमच्या बिझनेसमध्ये. काय बिझनेस आहे? मटक्याचा बिझनेस. तुमच्या मटक्याच्या बिझनेससाठी प्रार्थना. काय तुमचा बिझनेस आहे? नाही, मी दारूचा धंदा टाकलाय आणि मी बिअर बार टाकलंय. आणि ती बिचारा पाळक जातो बिअर बारचं ओपनिंग करायला. आहेत बरं का, आम्ही तर पाहिलं एका पाळकाच आहे बिअर बार. जाऊन आलो मी स्वतः. म्हणजे उतरलो होतो त्या हॉटेलमध्ये, वरती राहायला होतं.
आणि खाली ते बार होतं आणि त्याने मला बसवलंय तिथं आणि ते पास्टर आहे. कसं पॉसिबल आहे? कसं पॉसिबल आहे? तिथं मला बसायला सुद्धा जड गेलं, असं गुदमरायला लागला जीव. आम्ही सेवा करतो, आम्ही सगळं करतो, देव आमच्या संगती इथं कसा असेल? आमची फसवेगिरी, आमच्यामधलं सगळं घाणेरडंपण, आमच्यामधलं अशुद्धपण, जी गोष्ट देवाला पसंतच नाही ती गोष्ट आम्ही करत राहील. मी आलो तर तुम्हाला भस्म करून टाकेल. ऐका, देवाला कॅज्युअल घेऊ नका. परमेश्वर त्याच्या संबंधानं म्हटलं, मोशे जर मी तुमच्या बरोबर आलो, वाचा बरं, तथापि तुम्ही ताटमानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार नाहीच येणार, पण आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करेन. काय करेल? भस्म करेन. देव आमच्या बरोबर येणं ही आमची गरज आहे. देवाला तर संरक्षण आहे, देवाला तर बरकत आहे, देवाला तर आरोग्य आहे, देवाला तर सुटका आहे. परमेश्वर आमच्या बरोबर आहे, आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. जलाचा महापूर आम्हाला बुडवणार नाही, अग्नी आम्हाला पोळणार नाही. देव आमच्या संगती, देव आमच्या संगती, देव आमच्या संगती. पण तो म्हटलं, मी आलो तर प्रॉब्लेम येईल, वाटेतच तुला भस्म करून टाकेल. म्हणजे तुम्ही उद्ध्वस्त होऊ नये, तुम्ही आणि तुमचा नाश होऊ नये म्हणून लक्षात ठेवा, कोणत्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करतो हे पण लक्षात घ्या. कोणत्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत? खरंच ती गोष्ट देवाला पसंत आहे? ज्या गोष्टीसाठी आम्ही प्रभूला म्हणतो तो आमच्या बरोबर आहे, खरंच ती गोष्ट देवाला पसंत आहे? जर ती गोष्ट देवाला पसंत नाही आणि तुम्ही आग्रह करता की देवाने आमच्या बरोबर यावं, तर तो म्हटलं मी येईल, ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना मी तुमच्या बरोबर यावं, पण मी तुमच्या बरोबर येताना तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येणार नाही, मी तुम्हाला भस्म करण्यासाठी येणार आहे. का देव आमच्या संगती येत नाही? ज्यास आम्ही चुकतो. ऐका, महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो, देव त्याचा स्वभाव कधीच बदलत नाही बरं का, कधीच नाही. कधीच देव बदलत नाही, कधीच नाही. तुमच्या डोक्यात जर अशी कल्पना असेल की देव आता बदललेला आहे, समाज ऍडव्हान्स झालाय, लोक बदललेले आहेत, त्यांचे विचार, पुष्कळ लोक म्हणतात की आता ख्रिस्ती धर्मामध्ये पण सुधारणा व्हायला पाहिजे, बदललं पाहिजे ख्रिस्ती धर्म पण, त्यानं एवढं कर्मठ राहता कामा नये. धर्मातली तत्व तुम्ही बदलू शकाल, बायबलला आणि देवाला कोणीच बदलू शकत नाही, कोणीच नाही. तसाच आहे तो अजून पण. मोशे ज्यास त्या पर्वतावर चढला ना, त्यास देव त्याला म्हटला, ज्या पर्वतावर तू उभा आहे तिथं मी आहे, या जळत्या अग्नीतनं तुला मी दिसतो ना, आपल्या वाहना बाजूला काढून ठेव, का तर मी पवित्र देव आहे, माझं पावित्र्य तुला दिसेल. इलिया ज्या डोंगरावरती, करमेल डोंगरावरती, आणि त्या संदेष्टांना सांगत आहे, आणि तो बालाच्या संदेष्टाला सांगत आहे, परमेश्वर जो देव आहे तो अग्नीच्या द्वारे उत्तर देईल. त्यांनी सांगितलं की या खड्ड्यांमध्ये पाणी होता, 4 घागरी पाणी ओतलं, ते खड्डे भरले आणि अग्नी स्वर्गातनं पाठवला, त्यानं ते पाणी सुद्धा चाटलं. तोच तो देव अजून पण तो बदललेला नाहीये. काढून टाका कल्पना, काही देव माझ्या काही केलं तर माझ्या संगतीत होईल, नाही. देव बदलत नाही, देवाचा स्वभाव कधीच बदलत नाही, तसाच आहे तो देव. चुका केल्यावरती शासन करणं, चुकीच्या मार्गामध्ये चालणारा बलाम संदेष्टा, नीट ऐका. बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो की नाही का, नाही ते एवढ्या देवाची चांगली सेवा करत आहे, मग देव त्यांच्या बरोबर आहे म्हणून सेवा करून घेतो ना, मग त्यांच्यात कशा चुका असतील? नाही हो, बलाम संदेष्ट्या बरोबर देव गेला नाही, त्यानं दूत पाठवला, दूत समोर तलवार घेऊन थांबला, म्हणून चुकीच्या सेवकाचं पण अनुसरण करू नका. काय मला तुम्हाला सांगायचं तुमच्या लक्षात येईल, मी जर आलो तर तुम्हाला भस्म करून टाकेल. म्हणजे काय म्हणला, मी दूताला पाठवतो, दूत नाही तुम्हाला भस्म करणार, तो येईल तुम्हाला सांगेल. सेवक येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल. कदाचित देवाचा दूत देवाच्या जेवढ्या आज्ञा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. ऐका, दूताचं काम काय? जेवढ्या देवाच्या आज्ञा तेवढं सांगणार. दूत जजमेंट करत नाही, दूताला जजमेंट नाही ठेवलेला, जजमेंट देव करतो.
मग दूताला सांगितलं तू जा, त्यांना मार्गदर्शन कर, त्या लोकांना मार, अमालेक्यांना मार, जे जे अमोरी लोक आहेत त्यांना मारून टाक. ते दूतांनी काम केलं. ह्या लोकांच्या कुरकुरीकडे लक्ष दिलं नाही. पण ते आता मोशे काय म्हणतो, आमच्या बरोबर यायला पाहिजे. देव म्हटलं मी जर आलो तर प्रॉब्लेम होईल. दूत आला तर फक्त जजमेंट करेल. सेवक तुमच्याकडे आला तो वचन सांगण्याचं काम करेल. पण त्यानं दाखवलेला मार्ग, हा ऐका, बलाम संदेष्टा गाढवीच्या त्या गाढवीवरती बसून निघाला ना, दूतानं फक्त मार्ग अडवला, पण दूत काय त्याला तिकडे घेऊन जाण्यासाठी समर्थ नव्हता. मग ज्यावेळेस तो मारायला लागला त्या गाढवीला, बलाम संदेष्टा, त्यास ती गाढवी बोलती, अरे आतापर्यंत मी तुझ्याशी कधी असं वागलं का, पण मी समोर दूताला पाहिलं रे, हातामध्ये तलवार आहे. मला वाटलं त्या तलवारीने तुझा नाश होऊ नये याच्यासाठी मी तुला थोडंसं नुकसान केलं, तुझ्या पायाला जखमा झाल्यात मला माहिती आहे, पण आजपर्यंत मी कधी सुद्धा तुझ्याशी असं वर्तन केलं नाही. आणि आम्ही पाहतो की त्याच ठिकाणामध्ये हा जो बलाम संदेष्टा आहे, आणि त्यानं पाहिलं, गाढवीनं दाखवून दिलं त्याला, समोर देवाचा दूत आहे, हातामध्ये तलवार घेऊन थांबलेला आहे. देवाचे प्रिय लोक, जर दूताच्या हातामध्ये तलवार आहे तर देवाजवळ अग्नी आहे, अग्नी आहे. देव त्याच्या सेवकांना सोडत नाही. जर त्यांच्या बरोबर तो चालला, ऐका, जर त्यांच्या बरोबर पण तो चालला ना, तर सेवकाला सुद्धा देव सोडणार नाही. हे पण तितकंच खरं. सेवा करणाऱ्या सगळ्या लोकांना सावधगिरी. जेवढी सेवा करत आहे, परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे हे चिन्ह नाही. मी तुझ्या नावानं भूत काढली, संदेश दिला, रोगी बरे केले, तरी तो काय म्हणतो, मी तुला ओळखत नाही. देव तुमच्यावर असल्याचं चिन्ह नाही. तो म्हटलं मी तुला ओळखत पण नाही का, अरे दुराचार करणाऱ्या माणसा माझ्यापासून निघून जा. आत कुठं तुम्ही, देव आमच्या बरोबर या ही अपेक्षा. तो म्हटलं मी पलभर जरी तुमच्या संगती आलो तरी सुद्धा त्या ठिकाणामध्ये तुमच्या बरोबर आलो तर तुम्हाला भस्म करून टाकेल. पलभर, क्षणभर सुद्धा देव आमच्या संगती राहू शकत नाही. चौथी गोष्ट वाचूया निर्गमाचं पुस्तक. तथापि तुम्ही अजून एक वचन वाचा, दुसरे शमूएल त्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये 6वा अध्याय 1 पासून 10 पर्यंतची वचनं. एकच मुद्दा होईल, जाऊ द्या तेवढा, तिसराच मुद्दा कंप्लीट करू. दुसरे शमूएल 6वा अध्याय 1 ते 10 वचनं. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले. का देव आमच्या संगती येत नाही, कारण सांगतो तुम्हाला, वाचा. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष 30,000 निवडक पुरुष जमा केले. यहूदातील बाला येथून देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला. करुबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर याच्या नामाचा हा कोश, त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. अभिनादाबाचे पुत्र उज्जा व अह्यो हे दोघे ती नवी गाडी हाकत होते. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढली. अह्यो हा कोशापुढे चालत होता. दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि विना सारंगी डफ डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. सगळं सिस्टम इतकी सुंदर आहे की परमेश्वर त्यांच्या बरोबर चालावा. डफ वाजवत आहे, डमरू वाजवत आहे, नाचत आहे, उपासना करत आहे, आणि सगळं काही सिस्टम सुंदर आहे. ऐका, नाकोणाच्या खळ्यापाशी 5 मिनिटं जरा थांबा. सगळं काही चांगलं आहे. परमेश्वराचा कोश वाहून नेण्यासाठी सगळं चांगलं आहे, सगळं वातावरण बेस्ट आहे, सुंदर वर्षिप आहे, सगळं चांगलं आहे. काय करतो देव ते काय वाद्य सांगा. इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडांची नानाविध वाद्ये, सगळी इन्स्ट्रुमेंट तिथे आहेत. कशासाठी? परमेश्वराची उपस्थिती म्हणजे कराचा कोश, म्हणजे देव तिथं असावा. ऐका, अजून जर तुम्ही एक गोष्ट वाचली असेल, आता याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत, परंतु काही महत्वाच्या गोष्टी परमेश्वर आमच्या बरोबर काय येत नाही हे सांगण्यासाठी मला हे क्लिअर करणं गरजेचं. मी आलो तर तुम्हाला काय करेल, भस्म कर. आता ऐका,
सगळं चांगलं आहे, वाद्य इतकी सुंदर वाजायला लागली, कीबोर्ड वाजतोय, ड्रम वाजतो, गिटार वाजतो, सारंगी, वीणा, लोक नाचत आहे, नृत्य करत आहे, सगळं छान आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन चांगली गोष्ट कोणती माहिती का, ती कराचा कोश नव्या गाडीमध्ये पण आहे, बाप्तिस्मे पण आहे तिथं, नवी गाडी, म्हणजे अनेक लोकांचं परिवर्तन, बाप्तिस्मा झालंय, सगळं काही व्यवस्थित आहे, कराचा कोश चाललाय मस्त. लोक म्हणतात देव आमच्या बरोबर चालला. ऐका पुढं काय घडलं. नाखोनाच्या खळ्यापाशी एक खळ्याजवळ आले आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली. कुणी ठोकर खाल्ली. बैलानं ठोकर खाल्ली. म्हणून उज्जाने कोश हात लांब करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला. देवाच्या कोशाजवळ मरून गेला. पुढे परमेश्वराने उज्जा त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा ठेवले. ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदास परमेश्वराचा धाक पडून तो म्हणाला, देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा. दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना. त्याने तो ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला. आणि परमेश्वरानं ओबेद अदोम व त्याचे सर्व घरानं यास बरकत दिली. का देव आमच्या संगती येत नाही. तो म्हटलं मी पलभर जरी तुमच्या संगती आलो तर मी तुम्हाला भस्म करून टाकेल. ऐका आज पुष्कळ लोक ज्यास हा संदेश ऐकतील, मंडळ्या संदेश ऐकतील, लोक संदेश ऐकतील, तरुण संदेश ऐकतील, तरुणी संदेश ऐकतील, माझं 100% खात्री की त्यांच्या डोळ्यावरची ही पट्टी निघून जाणार आहे की परमेश्वर आमच्या संगती आहे. कसं काय देव आमच्या संगती आहे. एकदम सुंदर वाद्य वाजवत आहेत, छान वाद्य, उपासना सुंदर चालली आहे, उपासना सुंदर चालू आहे, आराधना सुंदर चालू आहे. आणि चालता मुलामध्ये कराराचा कोश नेण्याची पद्धतच विसरून गेले. ते कधीच बैलगाडीमध्ये कराराचा कोश न्यायचा नसतो, याजकानं आपल्या खांद्यावर न्यायचा असतो. झालं काय माहिती का, लोकांना असं वाटतं की चर्च उपासना जी आहे आणि ती कोणी चालवावी, तर ती उपासना चालवण्यासाठी बैलाची गरज आहे. कोणाची गरज आहे हो. जेव्हा उपासना बैल चालवतात, दुसऱ्या भाषेत चर्च, ते ठोकर खातात. आणि याजकानं जर उपासना कराचा कोश खांद्यावरती नेला असता तर याजकाला खड्डा दिसला असता, दगड दिसला असता आणि त्यानं कराचा कोश बरोबर पुढे नेला असता. येते का लक्षात. प्रॉपर योग्य पद्धतीनं साचेबंद पद्धतीने देव आमच्या संगती येतो. कसंही करून म्हटलं चला. बऱ्याच ठिकाणामध्ये काय होतं, चर्च म्हणजे फक्त वर्शिप, थांगडधिंगा, ठ्याव इकडून अंगात आल्यासारखं संपलं. तोकडे कपडे, सोडलेल्या झिपऱ्या, किती विदारक, घाणेरडं. त्यांना असं वाटलं की ते इकडून धूर सोडला, तिकडून हे सोडलं. परमेश्वराची उपस्थिती धुरावर नाही, परमेश्वर उपस्थित राहतो, त्या समक्षता उतरून येते, त्याला धुराची गरज नाही आहे. मग देव पण जास्त दिवस नाही करत, जाऊ दे म्हणतो, कराचा कोश जातो तसा. ऐका, तो कराचा कोश असाच पुढे गेला. एक विशिष्ट ठिकाण आलं. ऐका, चर्च मंडळात जागे व्हा. हे काही दिवस खूप छान वाटतं, बरं वाटतं, सगळं एकदम सुंदर वाटतं, छान 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 छान.
देव लक्षात ठेवा, साखळदंड वाजवून बंदी शाळेमध्ये उपासना केलेला पेत्र, त्याच्या उपासनेमध्ये देवदूत आला. परंतु या लोकांची वाद्य वाजवून उपासना चालू. मी वाद्यांच्या विरोधामध्ये नाही, मी कुठल्या गोष्टीच्या विरोधामध्ये नाही, पण मला देवाचं वचन जे आहे ते गेलं पाहिजे की परमेश्वर आमच्या बरोबर येतो. म्हणजे नेमकं काय होतं? त्या कराच्या कोशामध्ये उतरून आला आणि त्यानं वाट पाहिली. कोणती वाट पाहिली? यांनी चूक करावी, मग मी यांना दाखवून देईल. ऐका, का देव आमच्या संगती येत नाही? एक सुद्धा चूक देव खपवून घेत नाही म्हणून देव आमच्या संगती येत नाही. एक पण नाही हो. ह्यांची चूक काय होती? बैलानं ठोकर खाल्ली, आता कराचा कोश पडणार होता आणि ते गेला, उज्जा गेला आणि तो गेला आणि त्याने हात लावण्याचा प्रयत्न केला. परमेश्वर म्हटला, रे चुकीचं आहे, तुमच्या का लक्षात येत नाही? तुम्ही पहिली चूक केली, बैलगाडीत कोश ठेवला. याजक कुठे आहेत माझे? कुठे चर्च चालवणारे याजक? कोण चर्च चालवत आहे? उपासनेमध्ये नेतृत्व कोण करत आहे? कोणाच्या खांद्यावरती? हे मंडळीचं ओझ आहे. आज जर मंडळीचं ओझ कोणीतरी दुसऱ्या लोकांनी आपल्या खांद्यावरती घेतलं असेल तर परमेश्वर कसा उपस्थित राहील? परमेश्वराचा अभिषेक कसा उतरून येईल? देवाचं साहित्य कसं उतरून येईल? जर चुकीच्या लोकांनी खांद्यावरती चर्च घेऊन चालू आहे तर परमेश्वर तिथं कसा येईल? आणि लोक गृहीत धरत आहेत की परमेश्वर आमच्या बरोबर आहे, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तो म्हटला, एक दिवस येईल आणि का जसं बैलगाडीनं आणि त्या बैलानं ठोकर खाल्ली तशी मंडळी ठोकर खाईल आणि मग मी तडाखा देईल, त्यास तुमच्यामध्ये असणारा अय्यो मरून जाईल. मंडळीमध्ये लोकांचं मृत्यूचं तांडव एक दिवशी येईल. का? कारण बायबल सांगतं, मी आलो तर तुम्हाला भस्म करेल, मी आलो तर तुम्हाला भस्म करेल, मी तुम्हाला ठेवणार नाही. मोशेला तो म्हणतो, मी येत नाही, माझा दूतच तुझ्या बरोबर पाठवतो. लक्षात घ्या, शास्त्र सांगतं की इथं उज्जा मरण पावला आणि मरण पावल्याबरोबर आता इस्रायल लोक काय म्हटले की आमच्या बरोबर देव कराचा कोशच आमच्याकडे नको. कोण नको आहे? आता त्यांच्याकडे वाद्य पण आहेत का नाही? वाद्य, वाद्यांचा नाही त्याग केला. कशाचा त्याग केला? कोश. कशाचा त्याग केला? कराराचा कोश. कराराचा कोश. त्याग कशाचा केला? वचनाचाच त्याग केला. वाद्य आहेत, आराधना करणारी लोक आहेत, सगळं बेस्ट मधली बेस्ट वर्शिप चालू आहे, पण कराचा कोश कुठे आहे? वचन कुठे आहे? जे तुम्हाला गाईड करणार, जे परमेश्वर. कारण येशू काय म्हटला? तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं. आमच्यामध्ये देव आहे म्हणजे काय? आमच्यामध्ये देव आहे म्हणजे वचन. आणि वचन असलं तर काय करतं? दोष दाखवतं. आता जिथं वचन नाही तिथं पाप नाही दाखवायचं. काय दाखवायचं? मग तुम्ही चांगल्या स्वर्गात जाणार, तुम्ही जाणार, तुम्ही जाणार, तुम्ही जाणार, तुम्ही जाणार, तुम्ही जाणार, तुम्ही सगळे स्वर्गात जाणार. खाली कोण राहणार? मग नरकात कोणाचा न्याय होणार? सगळे स्वर्गात. तुमचं तारण झालं, तुमचा बाप्तिस्मा झाला, आता तुम्ही पापी नाही, मग तुम्ही कोण आहात? धार्मिक आहात. सगळे धार्मिक आहेत. आपण एकदा येशूच्या रक्ताखाली आलो, एकदा बाप्तिस्मा झाला, आता आपलं तारण नाही हो. दुराचार करणारा दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा स्वतःला मलिन करीत राहो, पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करीत राहो. मी आल्यावर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यासाठी माझ्याजवळ वेतन आहे, प्रतिफळ आहे. स्वर्ग इतका चीप नाही जी कल्पना आम्ही करत आहोत. पुष्कळ जण आतमध्ये जाण्याचा नेटानं प्रयत्न करतील, पण त्यांच्याच्यानं जावणार नाही असं म्हटलेलं आहे. नाही प्रवेश करू शकत नाही. का? कारण देव आहे तर तो भस्म करणारा अग्नी आहे. कारण तिथं खळ्यामध्ये पहा, दावीद माझ्या हृदयासारखा. प्रभू दाविदा संबंध का? तो कसला आहे हो? हा, माझ्या हृदयात दावीद आहे. म्हणजे दाविदाला माझ्याशिवाय करमतच नाही. पण दाविदानं काय निर्णय घेतला? वाचा बरं. तो म्हणाला, दावीद काय म्हणाला? देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा? काय करावं? देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा? मग कुठं? त्या दिवशी परमेश्वराचा दाविदास परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा? दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना. काय झालं? तो म्हटला कोशच माझ्याकडे नकोय. कोण म्हटलं? दावीद. उत्तम वर्शिपर, आराधक, कर्णाच्या कोशापुढे नाचणारा,
देवाच्या उपस्थितीमध्ये कपडे घालायचे विसरलेला, कपडे गळून बसलेला, आणि ज्याच्याविषयी देवानं खात्री दिली की हा माझ्या हृदयासारखा आहे, तो दावीदच म्हणतो आता कर्राचा कोष माझ्या घरीच नको. का? कारण कर्राचा कोष आला तर माझा न्याय होणार आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो, न्याय नको आणि देव पण नको. मग कशाला देव आमच्या बरोबर येतो? देव काय येत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला बदलायला नको, चेंजेस करायला नको स्वतःमध्ये. तुम्हाला काय वाटतं देवानं बदलावं? जरी आम्ही कराच्या कोशाला हात लावला तर देवाला काय, आम्ही नुकसान कुठं करतो? थोडं तर हात लावला, पडू नये म्हणून. आम्ही कुठं त्या ठिकाणामध्ये काही चुकीचं केलं? बैलगाडीत आणलं, बैल ठोकर खात होता आणि ठोकर खाल्ल्यावर कराचा कोश पडत होता. मग आता माझ्या घरात आणला तर हा कराचा कोश माझ्या घरातलं कोण मेलं तर? म्हणजे त्याला कळलं देव बरोबर येणं एवढं सोपं आला तर घरातलं कोणतरी चुकलं ना, जसं उज्जा मेला तसं माझ्याही घरातलं कोणतरी मरणार आहे. पण एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवता का? पाहिलं का तिथं ज्याच्या घरात राहिला, कुणाच्या घरात राहिला? ओबेद अदोम गित्ती. ओबेद अदोम गित्ती याच्या घरी त्याने तो एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोष ओबेद अदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला. किती महिने राहिला? 3 महिने. आणि परमेश्वरानं ओबेद अदोम व त्याचे सर्व घराणे यास बरकत दिली. म्हणजे त्या ओबेद अदोम गित्तीनं कराच्या कोशासाठी आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना सांगितलं होतं, आपल्या घरात कराचा कोश आला, वातावरण बदलून टाका. कराचा कोश घरात राहण्यासाठी आपल्या घरावर दंड येऊ नये, कारण आपल्या घरात आणि परमेश्वर आलेला आहे, आपल्या घरामध्ये देव आलेला आहे. शिलोह चर्च देवाची मंडळी, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुमच्यामध्ये जिवंत देव आणि जिवंत देव राहावा याच्यासाठी जर जसं ओबेद अदोम गित्तीनं जसं आपल्या घरातलं वातावरण बदललं, तसं मी बाकीच्या मंडळांचं मला घेणं नाही, पण मी तुमच्यासाठी सांगत आहे, या मंडळीमध्ये कर्राचा कोश जर असेल तर आमच्या मंडळीला देव बरकतीनं भरणार. आमच्या मंडळीला देव सगळ्यांपेक्षा, त्यानं 3 महिने ठेवला, पण आम्हाला 3 महिने नाही तर ही मंडळी आणि जोपर्यंत अस्तित्वात असेल, ख्रिस्त येईपर्यंत आणि तुमचं आणि माझं जीवन संपेपर्यंत आमची प्रार्थना एकच असली पाहिजे, या मंडळीतली प्रत्येक व्यक्ती मरणार नाही तर ती परमेश्वराचा खराचा कोश या घरामध्ये राहावा, या घरात टिकावा, या घरात त्याचं वास्तव्य असावं, या चर्च मध्ये त्याचं वास्तव्य असावं. याच्यासाठी आम्हाला अहोरात्र प्रयत्न करावा लागणार आहे. रात्रंदिवस ओबेद अदोम गित्तीनं ज्या पद्धतीनं कराचा कोश आपल्या घरामध्ये राहण्यासाठी पूरक वातावरण तयार केलं, तसं प्रत्येक परिवारानं, प्रत्येक व्यक्तीनं देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. प्रभू तू बदलत नाही हे आम्हाला माहिती आहे, तू नाही बदलणार, पण आज आम्ही स्वतःला बदलायला तयार आहोत. आम्ही स्वतःला बदलायला तयार आहोत. बायबल सांगतं दाविदानं कराचा कोश नाकारला, पण ओबेद अदोम गित्तीनं कराचा कोश आपल्या घरामध्ये आणून ठेवला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, उपासना ही सुंदर गोष्ट आहे, देवाला ती आवडती, पण त्याच्यापेक्षा देवाला जास्त काय आवडतं, त्याचे लोक कराराप्रमाणे चालले आहेत. आमेन. कराराप्रमाणे चालणारे लोक, देवाचं वचन पाळणारे लोक. म्हणून तो म्हटला, मी तुझ्याबरोबर येणार नाही, जर मी तुझ्याबरोबर आलो तर तुला क्षणामध्ये भस्म करून टाकेल, लोकांना मी भस्म करून टाकेल. मग त्याच्या हृदयासारखा दावीद जरी होता तरी सुद्धा त्याच्याबरोबर चालताना देवानं त्याला असं नाही म्हटलं. त्याच्याकडनं एक छोटीशी चूक घडली, त्याच्या समाधानासाठी मी उज्जाला शाप देणार नाही, मी मारून टाकणार नाही. दाविदासमोर दाविदाला धडा देण्यासाठीच बायबल सांगतं त्यानं तिथंच त्या उज्जाला मारून टाकलं. का तर दाविदानं सावध व्हावं. दाविदानं, आज जगामध्ये जे पाळक लोक आहेत ते दाविदाचं काम करत आहे. प्रभू ज्यावेळेस अनेक मंडळांमधल्या घटना आम्हाला दाखवतो, त्यास आम्ही पण देवाच्या इच्छेप्रमाणेच शिक्षण द्यावं. कराचा कोश जसा आहे तसा नाही आणायचा,
दाविदानं कराचा कोष 3 महिने तिथं ठेवला, पण त्याच्यानंतर त्याने आपल्या घराचं शुद्धीकरण केलं. लेकरांना सांगितलं की नाही, आता कराचा कोष आपल्या घरी येणार आहे, मंडळीमध्ये येणार आहे, तर कराचा कोष आपल्यात कायमस्वरूपी राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पुष्कळ चांगल्या चांगल्या गोष्टी आहे, परंतु अंत करतो. ज्यावेळेस त्यांना कळलं की कराचा कोष तिकडे आहे आणि ते आशीर्वादित झाले, पण त्याला कळालं आता इस्रायलमध्ये कराचा कोष परत यायला पाहिजे. जगातली प्रत्येक मंडळी आहे, महाराष्ट्रातलं प्रत्येक चर्च, भारतामधलं प्रत्येक चर्च, ज्यावेळेस त्यांना असं वाटेल की देव आमच्यामध्ये येणं किती महत्वाचं आहे आणि ते स्वतःचा बदल करतील, त्यास त्या मंडळीत देव असेल, अन्यथा ते बिल्डिंग असेल पण त्याच्यात देव नसेल. ते धार्मिक असतील पण त्यांच्याबरोबर देव येणार नाही. मग तो कुठं राहील? एखाद्या छोट्या, ऐका, ज्याच्या घरामध्ये देव राहिला ना त्याचं घर छोटस होतं. दावीद मात्र नाव लौकिक पावलेला व्यक्ती होता, म्हणून शिलो चर्च फार मोठं नाव मला अपेक्षित नाही चर्चसाठी, पण मला अपेक्षित आहे कराचा कोष असावा. कराचा कोष बर का. नाव लौकिक असणाऱ्या दाविदाच्या घरामध्ये कराचा कोष नव्हता. मला भीती वाटते कधी कधी. लोक ज्यावेळेस म्हणतात ना तुम्ही कोणीतरी आहात, मला असं वाटतं की देवा हे नको आहे, पण तुझा कोष मात्र पाहिजे, ज्याच्यासाठी अहोरात्र आम्ही श्रम करत आहोत. हीच गोष्ट महत्वाची. आपल्या जागेवरती बरं होऊया, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, मस्तक आपण लावूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, ते आमच्याशी बोललेलं आहे. आता नम्रतेने आपण देवासमोर आपल्या माना झुकूया, आपले मस्तक लावूया. हे सर्वसमर्थ देवा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या समोर येत आहोत. आमचं आत्मपरीक्षण आम्ही करतो प्रभूजी. फार चुकीच्या गोष्टी ज्या तुला पसंत नाहीत अशा अनेक ठिकाणामध्ये तुला दिसत आहे. रोज आम्ही प्रार्थना करतो की तू आमच्या संगती राहा, आमच्या संगती ये. आज जर देव आमच्या संगती आला तर किती बदल आम्हाला करावा लागणार आहे. मंडळांची असलेली दुरावस्था, परिवाराची मध्ये असणारी दुरावस्था, पसंत नसलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी देवाला ग्रहित धरून चाललेले आहेत. अशांचे डोळे आज उघड प्रभूजी. हा संदेश घराघरामध्ये पोचला जाऊ दे. नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात आज मी अशी प्रार्थना करत आहे. नुसतं भारतातच ठराविक लोकांमध्ये नाही तर लाखो करोडो लोकांमध्ये जो अनेक लोकांचा प्रश्न आहे त्याचं उत्तर त्यांना मिळू दे. प्रत्येक सेवकासाठी प्रार्थना करतो प्रभू, हा सेवकापर्यंत पण संदेश जाऊ दे. दाविदानं केलेली चूक, या प्रकारची चूक कुठल्या सेवकानं करू नये. उज्जानं केलेली चूक हे मंडळीतल्या कुठल्या सभासदानं करू नये. कराराचा कोष कधी सुद्धा बैलानं नव्हे याजकानं व्हायला पाहिजे. ही गोष्ट अनेकांच्या लक्षामध्ये येऊ दे माझ्या देवा. जे लोक मोठ्या आशेनं तुझ्या मंदिराकडे आलेले आहेत, परंतु जाताना त्यांना अनुभव असू दे माझ्या संगती देव येण्यास उत्सुक आहे, परंतु त्या पद्धतीने मी स्वतःचं रूपांतर करणार आहे. आज माझ्याही मंडळीसाठी प्रार्थना करतो प्रभूजी. हे चर्च तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत आहे, एक एक परिवार तुझ्या हातामध्ये सोपवत आहे. दाविदानं जरी कराचा कोष आपल्या घरी आणण्याचं नाकारलं, परंतु जसं ज्या व्यक्तीनं तो कोष स्वीकारला आणि देवानं त्याच्या घराण्याला बरकत दिली, तसं आज एक एक परिवार कोष स्वीकारणारा परिवार असू दे. कोष स्वीकारणारा म्हणजे देवाला बरोबर घेऊन चालणारा तुझ्या लोकांना तुझ्या हाती सोपत आहे. पुढच्या रविवारी होणारे बाप्तिस्मे, प्रबोधनाची विधी तू आपल्या हातामध्ये घेऊन चालव. अजून ज्यांचा बाप्तिस्मा झाला नाही असे महाराष्ट्रात असंख्य लोक आहेत जे आज तुझं वचन ऐकत आहेत. त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. सुटपुट लागू दे त्यांना, तुझ्या घराची ओढ लागू दे. आज रात्री जर तू आला, पाणी आणि आत्म्याने जन्मल्यापासून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. देवाच्या राज्यापासून ते वंचित असणार आहे. त्यांना सुटपुट लागू दे. नव्या जन्माची एक सुंदर संधी त्यांना त्या ठिकाणात उपलब्ध होऊ दे.
आणि पुढच्या रविवारी त्यांना येण्यासाठी मार्ग मोकळे कर. प्रभोजनाचा विधी घेण्यासाठी अनेक लोकांची तयारी कर. तुला गौरव, तुला महिमा, तुला आदर, तुला सन्मान देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.